जय जवान जय किसान जय महाराष्ट्र। नमस्कार मित्रांनो, आपल्या शेती संस्कृती आणि स्वाभिमान या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मित्रांनो, आजही आपण नेहमीप्रमाणेच एक महत्त्वाचा विषय घेऊन आलेलो आहोत। तर तो महत्त्वाचा विषय म्हणजे CRA तंत्रज्ञान। तर मित्रांनो, हवामान बदल, अन्न असुरक्षितता आणि संसाधनाच्या कमतरतेच्या जगात शेतीत एक क्रांती घडत आहे आणि या परिवर्तनाच्या केंद्रस्थानी आहे ती म्हणजे CRA तंत्रज्ञान। तर मित्रांनो, हे हवामान प्रतिरोधक शेती आणि त्यामागे काही आधुनिक तंत्रज्ञान आहे। तर मित्रांनो, तर अशा प्रकारे आपण या CRA तंत्रज्ञानाची माहिती या व्हिडिओच्या निमित्ताने बघणार आहोत। तर सगळ्यात अगोदर आपण बघणार आहोत की CRA म्हणजे नेमकं काय। तर मित्रांनो, CRA म्हणजे हवामान प्रतिरोधक शेती। ही अशी शेती आहे जी हवामान बदलाशी जुळवून घेते, संसाधनाचा शाश्वत वापर करते आणि उत्पादन क्षमता वाढवते। तर मित्रांनो, CRA तंत्रज्ञान आपण वेगवेगळ्या ठिकाणी वापरू शकतो, पण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की CRA तंत्रज्ञान वापरून झाडाच्या मुळाच्या परिघात सिंचन देण्याचे पद्धत। तर मित्रांनो, याबद्दल थोडक्यात आपण माहिती इथे बघणारच आहोत। तर मित्रांनो, या तंत्रज्ञानाचा अवलंब करत असताना ज्या ठिकाणी झाडे लावायची आहेत त्या ठिकाणी आपल्याला 2 बाय 2 फूट लांबी आणि रुंदी खोलीचा खड्डा घ्यायचा आहे। तसेच त्यानंतर या खड्ड्यामध्ये आपल्याला 4 इंच PVC पाईपचे 3 फुटाचे 4 तुकडे खड्ड्यात 4 बाजूंना उभे करायचे आहेत। तसेच PVC पाईपची निवड करताना 3 ते 4 इंच व्यासाचेच निवडावेत, कारण या वाळूचा कॉलम जेवढा मोठा तेवढा त्याचा फायदा जास्त। यानंतर मित्रांनो, मातीने खड्डा भरून घ्यायचा, जिथपर्यंत आपल्याला झाडं लावायचे आहेत तिथपर्यंत, म्हणजे 1.5 फुटापर्यंत। हा खड्डा माती, शेणखत आणि रासायनिक खताच्या मिश्रणाने भरून घ्यावा। तसेच मित्रांनो, 1.5 फूट खड्डा भरल्यानंतर कलमे किंवा रोपांची लागवड करून उर्वरित अर्धा फुटाचा खड्डा भरून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण जे झाड लावणार आहोत ते बरोबर खड्ड्याच्या मधोमध व्यवस्थित लावून घ्यायचे आहे आणि त्याला बाजूने मातीचा आधार देऊन झाड सरळ उभे राहील अशा पद्धतीने बसवायचे आहे। त्यानंतर 4ही PVC पाईपमध्ये सुरुवातीला अर्धा फूट गांडूळ खत किंवा शेणखत भरून घ्यायचे आहे व त्यानंतर 1.5 फूट चाळलेली बारीक वाळू भरायची आहे। तर मित्रांनो, त्यानंतर 4ही PVC पाईप हळुवारपणे गोलाकार पद्धतीने हलवून बाहेर घ्यायचे आहेत, जेणेकरून त्या ठिकाणी तेवढाच एक वाळूचा कॉलम तयार होईल। अशा प्रकारे ही सरळ साधी सोपी पद्धत आहे। मित्रांनो, यामध्ये आपण रासायनिक संशोधनाचा वापर करून कमी खर्चात वृक्षाची जोमानी वाढ करत आहोत। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण थोडक्यात CRA तंत्रज्ञान पाहिलेलं आहे। चला मग आपण त्याचे थोडक्यात फायदेही पाहूयात। मित्रांनो, यामुळे सिंचनाची कार्यक्षमता वाढते, पाण्याचे बाष्पीभवन कमी होते, मोकार सिंचनापेक्षा कमी पाणी लागून जलसंवर्धन होते। तसेच पारंपरिक पद्धतीपेक्षा रोपाची वाढ लवकर होते, रोपे किंवा कलमे जगण्याचे प्रमाणही यामध्ये वाढते। तसेच अवर्षणास तोंड देण्याची क्षमताही या झाडांमध्ये जास्त असते आणि उत्पादनातही वाढ होते। तसेच मित्रांनो, वाळूच्या कॉलमद्वारे पाणी शोषले जाऊन 2 फुटाच्या कॉलम जलयुक्त होऊन मुळांना लवकर पाणी पोचते। अशा प्रकारे व्यवस्थित पाणी मुळांना पोचल्यामुळे आपल्याला फळाची वाढही व्यवस्थित होते व झाडही व्यवस्थित प्रमाणे त्याची वाढ होते। तर अशा प्रकारे मित्रांनो, तंत्रज्ञानाचे या CRA तंत्रज्ञानाचे काही फायदे आहेत। तर मित्रांनो, मी तर एवढं म्हणेल की स्मार्ट, शाश्वत आणि लवचिक CRA तंत्रज्ञान हे केवळ साधने नाही, तर आपल्या ग्रहासाठी आणि लोकांसाठी जीवनरेषाच आहे। मित्रांनो, स्थानिक शेतकऱ्यांना पाठिंबा द्या, शाश्वत निवडी स्वीकारा आणि अन्न प्रणालीतील नवकल्पनांविषयी असे जाणून घ्या। चला तर मग एकत्र येऊया आणि हरित भविष्य घडवूया। मित्रांनो, अशा प्रकारे आपण थोडक्यात CRA तंत्रज्ञान ची माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। जर हा आमचा छोटासा प्रयत्न तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, आपल्या महत्त्वपूर्ण आपल्या कमेंट आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत। धन्यवाद।